आज बनवूया महाराष्ट्राच्या ढाब्यांवर मिळणारी खूपच स्पेशल आणि चमचमीत अशी डिश अख्खा मसूर. एस्पेशली पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंतचा जो बेल्ट आहे, सांगली सातारा वगैरे, तिथल्या काही हायवेजवरच्या ढाब्यांवर अख्खा मसूर खाण्यासाठी अक्षरशः दूरदूरहून लोक येतात. याला एखाद्या डाळीसारखी साईड डिश समजायची चूक करू नका बरं का. ही डिश इथली सिग्नेचर डिश आहे, मेन हिरो आहे. आणि ती का आहे हे तुम्ही जेव्हा ही डिश बनवाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. खाणारा तर अशी बोट चाटत खातो, एवढी टेस्टी बनते. चला सुरुवात करूया. 1.25 कप म्हणजे 250 ग्रॅम जो अख्खा मसूर असतो काळावाला, तो आपण इथे घेतलेला आहे. पाण्यातनं याला व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि 1 तास याला भिजत ठेवलेलं आहे. ही क्वांटिटी 6 ते 8 लोकांसाठी व्यवस्थित पुरेल. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देतोय. 4 टेबलस्पून तेल आपण गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 पानं तेजपत्त्याची घातलेली आहे. 7 ते 8 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, जे आहेत साधारणपणे अर्धा किलो चॉप केल्यानंतर. कांदे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि 1 टीस्पून मीठ. असं समजून चला की कच्च्या मसूरची जेवढी आपण क्वांटिटी घेतली आहे त्याच्यापेक्षा डबल आपल्याला चिरलेला कांदा वापरायचा आहे. कांद्याची क्वांटिटी, आपण याला किती वेळ कसं परततो याच्यावर सगळा हा गेम आहे. 15 मिनिटं कांदा परतल्यानंतर याला असा छान तांबूस रंग आलेला आहे. आता घालूया 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धणेपूड, 3/4 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून तिखट लाल मिरचीची पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. कसुरी मेथी मी हातावरती अशी चोळून छान क्रश करून घेतलेली आहे, ती घालू याच्यामध्ये 1 टीस्पून. अर्धा टेबलस्पून जिरा. मसाल्यानं थोडं परतून घ्यायला चालू करूया. आणि आता याच्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. याच्यामुळे अख्खा मसूर खूपच टेस्टी बनतो, त्यामुळे तुम्ही जरूर घाला. याची बिलकुल ऑथेंटिक रेसिपी मी देव्स किचनवर ऑलरेडी शेअर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि जर आपल्याला जास्ती क्वांटिटीमध्ये हा बनवायचा नसेल तर ऑनलाईन खूप साऱ्या ब्रँड्सचा कांदा लसूण मसाला अवेलेबल आहे. 1 मिनिटं मसाला व्यवस्थित परतल्यानंतर मसुराचं पाणी काढून मसूर घालूया मसाल्यामध्ये. मसूर 1 तास व्यवस्थित भिजल्यामुळे ऑलरेडी मोठे झालेले आहेत बघा, आणि त्यामुळे मसूर लवकर शिजेल. मसूर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे टेस्टमध्ये फरक पडतो. आता उकळतं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. साधारणपणे 1 ते 1.25 लिटर उकळतं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. मसूर शिजताना आणखीन फुलेल, त्याच्यामुळे पाण्याची जी मात्रा आहे ती जास्तीच ठेवायची आहे. याच्यामध्ये खूप सारे असे मसाले नाही आहेत, पण याची प्रोसेस जी मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामुळे हे मसूर खूप टेस्टी बनतात. आणखीन 1 टीस्पून मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याला झाकून आता शिजवायचं आहे साधारणपणे 40 ते 45 मिनिटं. मध्ये 2-3 वेळा स्टर करून घेऊया. जर मध्ये तुम्हाला असं वाटलं की पाणी कमी पडतंय तर तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता. हे बघा 40 मिनिटानंतर आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. याला थोडं या चमच्याच्या साह्याने थोडं मॅश करायचं आहे. या डावाने असं थोडंसं हे दाबून काही मसूरचे दाणे मी क्रश करून घेतोय. यामुळे या रश्श्याला थोडा थिकनेस येतो, एक लटपटा टेक्स्चर याला मिळतं. खलबत्त्यामध्ये साधारणपणे 30 लसणाच्या पाकळ्या आपण घातलेल्या आहेत आणि अर्धा टेबलस्पून जिरे. याला असं ठेचून घेऊया. आता एक मस्त तडका बनवूया. साधारणपणे 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घातलेलं आहे क्रश केलेले लसूण आणि जिरा. लसणाला एकदम बारीक क्रश करायचं नाही, थोडेसे मोठे पीसेस ठेवायचे. लसणाचा थोडासा कलर चेंज व्हायला लागल्यानंतर अर्धा चिरलेला कांदा घालूया आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या. या सगळ्या गोष्टींचा छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे. तडक्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. मसूर शिजायला ठेवून साधारणपणे आता 50 मिनिटं झालेली आहेत. याच्यावरती घालूया आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वर हा गरमागरम तडका. आहा, मजा आली. या तडक्याच्या सुगंधावरूनच शेजारच्यांना नक्की कळेल तुमच्याकडे काहीतरी आज स्पेशल भन्नाट बनतंय. रंग बघताय ना तुम्ही किती मस्त आलाय. थोडंसं मीठ कमी लागत होतं म्हणून मी अर्धा टीस्पून मीठ आणखीन वाढवलेलं आहे. मसूर पण व्यवस्थित शिजलेले आहेत. आणखीन थोडंसं मी याला क्रश करून घेतलं म्हणजे मला जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती मिळेल. हां, आता हे बिलकुल परफेक्ट आहे. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. ढाब्यांवर याच्याबरोबर सर्व करतात खुश्का राईस, जिरा राईस म्हणा, किंवा रोटी, नान, गार्लिक नान, पराठा. याच्यासोबत खाण्यासाठी मी थोडा जिरा राईस बनवलेला आहे. ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस कसा बनवतात याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला होता देव्स किचनवर. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. राईस मी ऑलरेडी बॉईल करून ठेवला होता. बस त्याला तडका दिला. जिरा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घातली, थोडं मीठ घातलं आणि थोडा तळलेला कांदा घालून जिरा राईस रेडी करून घेतला. गरमागरम जिरा राईस रेडी आहे. आता अख्खा मसूर सोबत याला वाढूया. ढाब्यांवर अख्खा मसूर सर्व करताना प्लेटमध्ये अख्खा मसूर घातल्यावर वरती मस्तपैकी लसणाचा तडका देतात, आपण जसा बनवला तसा. नेक्स्ट टाइम प्रवास करताना जेव्हा पण महाराष्ट्राच्या ढाब्यांवर जेवणासाठी तुम्ही थांबाल तेव्हा पनीरची डिश ऑर्डर करू नका, अख्खा मसूर ऑर्डर करा. तुम्हाला खरंच मजा येईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.